श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. ज्या स्त्रिया त्यांच्या सिंदूरच्या डब्बीमध्ये ही एक वस्तू ठेवतात त्यांचा पती दीर्घायुषी व धनवान बनतो. अशा स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. माता लक्ष्मी अशा स्त्रियांवर प्रसन्न होते व आशीर्वाद देते, कारण ही वस्तू माता राणी लक्ष्मीच्या आवडीची आहे. प्रत्येक स्त्रीने अशी वस्तू आपल्या सिंदूरच्या डब्बीमध्ये ठेवावी, ज्यामुळे तिच्या पतीचं भाग्य उजळतं आणि तिला देखील उत्तम पती सौख्य प्राप्त होतं. अखंड सौभाग्यवतीचा वर प्राप्त होतो. तिच्या पतीला प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी माता लक्ष्मी शक्ती देतात आणि पतीला प्रत्येक कार्यात विजयी होण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. नशिबात सोन्यासारखे दिवस येतात. घरामध्ये आनंदाला उधाण येते. कोणत्याच गोष्टीची कमतरता त्या घरी भासत नाही. अन्न, धान्य, कपडे लत्ते, दागदागिने सर्व काही भरपूर प्रमाणात उपलब्ध होतं, कारण पैसे येण्याची नवनवीन स्तोत्र उपलब्ध होत असतात. प्रत्येक विवाहित मुलगी आणि स्त्रीने सिंदूर परिधान केलेला असतो. मंदिरात किंवा घरी पूजा करताना सिंदूर अवश्य लावावा. सिंदूर लावताना तो भांगातून बदामाच्या आकाराचे लाल शुभ चिन्ह बनवावे. हे शास्त्रानुसार अत्यंत शुभ चिन्ह मानले जाते. मंगलमचे चिन्ह म्हणजे आनंद, समृद्धी, चांगले आरोग्य आणि चांगले भाग्य. हे सर्व एक शुभ परंपरा म्हणून अत्यंत काटेकोरपणे पाळले जाते. प्रत्येक जण या परंपरेचे पालन करतो. हिंदू धर्मामध्ये सिंदूर लावण्याचे बरेच नियम आहेत आणि या नियमांचे पालन केल्याने त्या स्त्रीला उत्तम प्रति शक्य लाभते आणि तिच्या पतीला देखील आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही. संकट जरी समोर आले तरी त्याचे निवारण स्वतः माता लक्ष्मीच करतात. म्हणूनच स्त्रीने सिंदूर लावताना या नियमाचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रांमध्ये सिंदूर लावताना कोणते नियम पाळावेत याबद्दल सांगितले आहे. सिंदूर लावण्याचे खूप सुंदर असे नियम शास्त्रांमध्ये सांगितले आहेत. प्रत्येक सौभाग्यवतीला सिंदूर लावलाच पाहिजे असे अनिवार्य आहे. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीने सिंदूर हा अवश्य लावावा. सिंदुराचा खूपच सुंदर असा महिमा शास्त्रांमध्ये सांगितला आहे. लग्न आणि विवाह सोहळ्यांमधील या विधीमधील एक सर्वात महत्त्वाचा, खास आणि प्रत्येक मुलीच्या जवळचा विधी म्हणजे वधूच्या भांगेत कुंकू भरणे. विवाहित असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा म्हणजे भांगात लावले जाणारे कुंकू. भारतात सौभाग्यवतीचे लक्षण म्हणून कुंकवाकडे पाहिले जाते. हिंदू धर्मात लग्नामध्ये आणि लग्नानंतर महिला त्यांच्या भांगामध्ये कुंकू लावतात. ही कुंकू लावण्याची परंपरा फार जुनी आहे. काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार महाभारत आणि रामायणातही भांगात कुंकू लावण्याचा उल्लेख केलेला आढळतो. हे माहीत आहे का? माता पार्वती देखील सिंदूर लावत असे. वधूच्या भांगेत कुंकू सिंदूर लावतात. त्या दिवसानंतर प्रत्येक स्त्री लग्नानंतर कायमच सिंदूर लावताना दिसून येते. भांगेमध्ये कुंकू भरण्याची परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे. जोपर्यंत एखाद्या महिलेचा पती हयात आहे तोपर्यंत ती महिला आपल्या भांगामध्ये कुंकू भरते. जी महिला दररोज आपल्या भांगामध्ये सिंदूर भरते तिच्या पतीला देखील उत्तम आयुष्य मिळते, निरोगी आयुष्य मिळते. तो दीर्घायुषी होतो आणि त्याला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो. एक पतिव्रता स्त्री जर तिच्या पतीसाठी शुभ आशीर्वाद माता लक्ष्मीकडे मागत असेल तर माता लक्ष्मी तिची इच्छा नक्कीच पूर्ण करते आणि तिला सर्वत्र विजय मिळवण्याचा आशीर्वाद देते. शास्त्रांमध्ये लाल रंगाला शुभ मानले जाते. हे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे.
लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की भांगांमध्ये भरण्यात आलेले कुंकू महिलांमधील सकारात्मकता वाढवते. या कुंकवामुळे नकारात्मक शक्तीचा नाश होतो. सोबतच यामुळे महिलांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या दूर होतात. एक दिवस माता सीता शृंगार करत असताना त्यांच्या भांगेत कुंकू भरत होत्या. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हनुमानाने त्यांना विचारले, माते, तू भांगेत सिंदूर का लावत आहेस? त्यावर सीता माता म्हणाल्या, भांगेत कुंकू लावल्याने माझे आणि भगवान श्रीरामांचे नाते अधिक तज्ञ दृढ होईल आणि श्रीरामांना दीर्घायुष्य लाभेल. हे ऐकून हनुमानाने विचार केला की जर फक्त एक चिमूटभर कुंकू भांगेत लावल्याने श्रीरामांना दीर्घायुष्य मिळू शकेल, तर संपूर्ण अंगावर कुंकू लावल्याने ते अमर होतील. हाच विचार करून हनुमानाने आपल्या संपूर्ण अंगावर कुंकू लावून घेतले. यावरून लक्षात येते की कुंकू आणि नवरा बायकोचे नाते यांचा दृढ संबंध आहे. कुंकामुळे स्त्रीला एक नवीन सौंदर्य प्राप्त होते. कुंकू भांगात भरल्यामुळे स्त्रीचे सौंदर्य अजून खुलून दिसते. तिचा चेहरा टवटवीत दिसतो. महिलांनी आपल्या भांगांमध्ये जो सिंदूर लावतो तो सिंदूर आपल्या पतीच्या पैशानेच खरेदी केलेला असावा. दुसऱ्यांनी खरेदी केलेला सिंदूर आपल्या भांगामध्ये लावू नये. जर तुमचा नवरा तुमच्यासाठी सिंदूर खरेदी करूनच तो सिंदूर तुम्ही लावला तर ते पतीसाठी देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे आपल्या पतीची प्रगती होते आणि पतीला त्यांच्या आयुष्यामध्ये यशाचे नवीन दरवाजे उघडतात. दररोज सिंदूर लावल्यामुळे पती पत्नीचे नाते देखील घट्ट बनते. कुंकू म्हणजे सिंदूर ही एवढी पवित्र आणि अत्यंत शुभ गोष्ट आहे. शास्त्रांमध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महिलांनी कधीही दुसऱ्या महिलेचा सिंदूर वापरू नये किंवा आपल्या भागामध्ये भरू नये. मग ती आपली बहीण असो किंवा सासू कुणीही असो, तरी सुद्धा एका महिलेने दुसऱ्या महिलेचा सिंदूर आपल्या भागामध्ये कधीही भरू नये. कधी कधी आपण कार्यक्रमांमध्ये किंवा घाई गडबडींमध्ये विसरतो आणि एकाच डब्बीतून सर्वजण सिंदूर लावत असतात. सर्व महिला मेकअप करताना कोणताही सिंदूर लावतात असतात किंवा मग एखाद्या घरांमध्ये 4-5 महिला असतात, त्या देखील एकाच डब्बीतून सर्वजण सिंदूर लावत असतात आणि हे पूर्णतः चुकीचे आहे. कोणत्याही महिलेने फक्त आपल्याच पतीच्या पैशातून खरेदी केलेला सिंदूर रस लावावा. दुसऱ्या महिलेचा सिंदूर आपल्या भागामध्ये भरल्याने आपल्या पतीला पैशाच्या चंचन भासू लागते. असा पतीवर आर्थिक संकट येते. टिकली सुद्धा दुसऱ्या महिलेने खरेदी केली असेल तर ती पण आपण लावू नये किंवा दुसऱ्याच्या पैशांची टिकली घेऊ नये. आपण आपल्या पैशाची टिकली लावावी. आपल्या नवऱ्याच्या पैशातूनच खरेदी केलेली टिकली दररोज आपण कपाळावर लावावी. हे अत्यंत शुभ मानलं जातं. जेव्हा सिंदूर लावत असतो तेव्हा उठल्या उठल्या लगेच म्हणजे अंघोळ न करता, स्नान न करता अपवित्र अवस्थेत सिंदूर लावू नये. सुरुवातीला स्नान आधी करून स्वच्छ होऊन आरशात बघून डोक्यावर पदर किंवा ओढणी घेऊन व्यवस्थित सिंदूर लावावा. सिंदूर लावताना माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्याकडे प्रार्थना करावी की माझ्या सौभाग्याचे सदैव रक्षण कर, माझ्या सौभाग्याची वृद्धी होऊ दे आणि निरंतर असे सिंदूर लावण्याचे भाग्य मला मिळू दे. माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळू दे. तुम्ही जेव्हा सिंदूर लावत असाल तेव्हा माता लक्ष्मीकडे आणि माता पार्वतीकडे सौभाग्याचे मागणे मागता. तेव्हा माता लक्ष्मी आणि पार्वती स्वतः आपल्याला आशीर्वाद देतात की तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल आणि तुम्ही सदा सुहागन राहाल. सिंदूर लावताना डब्बी खोललेली आणि लगेच सिंदूर लावला असं करू नका. आवडीने मनापासून प्रेमळ अंतकरणाने नवऱ्यासाठी दीर्घायुष्याची शुभकामना करत आणि माता राणी लक्ष्मीकडे सौभाग्याचे मागणे मागत हळूवार सिंदूर लावावा. सिंदूर लावताना तो जर नाकावर थोडासा पडला तर नवऱ्याचे प्रेम अजून वाढते असं म्हटलं जातं. आता हे ऐकायला थोडंसं जरी फिल्मी किंवा सिरियल टाईप वाटत असेल, परंतु हे अगदी खरे आहे की सिंदूर लावताना थोडासा नाकावर सिंदूर पडल्याने नवऱ्याचे प्रेम वाढते. म्हणून महिलांनी नित्यनेमाने सिंदूर लावला तिचे सौंदर्य अजून खुलून दिसते. सिंदूर लावताना या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. सिंदूर लावताना कपाळाच्या बरोबर मध्यभागी, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी सिंदूर लावावा. काही महिलांना एक साईडला तिरका भांग असतो तर कधी कधी त्या एक साईडला कुंकू भांगामध्ये भरतात किंवा मग जशी हेअरस्टाईल बनवली तसा त्या सिंदूर लावत असतात.
असे न करता बरोबर कपाळाच्या मध्यभागी सिंदूर लावावा, तर त्याचं महत्त्व आणि फळ आपल्याला मिळतं. सिंदूर कधीही कोणाच्या हाती लागू नये असा ठेवावा, म्हणजे कोणालाही दिसणार नाही, म्हणजे त्याला कोणाचीही दृष्टी लागणार नाही. थोडक्यात तो लपून ठेवला पाहिजे. सिंदूर लावताना मधोमध भांगात सिंदूर लावला तो सर्वांना स्पष्ट दिसणारा असावा. भांगामध्ये लपून राहील असा सिंदूर लावू नये, त्यामुळे पतीची प्रतिष्ठा कमी होते. केसांमध्ये कधीही सिंदूर लपवला जाईल असा लावू नये, तो सर्वांना स्पष्ट दिसेल असा असावा. स्पष्ट दिसणाऱ्या सिंदुरामुळे पतीची प्रतिष्ठा वाढते, त्याला समाजामध्ये मान सन्मान मिळतो, प्रत्येक वादामध्ये विजय प्राप्त होतो, असा पती यशाचे शिखर गाठतो. सिंदूरची डबी ठेवताना अशा ठिकाणी ठेवा की जिला कोणीही स्पर्श करू शकणार नाही, लहान मुलांचे हात पोहोचू शकणार नाहीत. आपणच ती डबी व्यवस्थित घेऊन व्यवस्थित रोजच्या रोज त्या ठिकाणी ठेवून द्यावे, कारण सिंदूर खाली सांडणे शुभ नसते असं म्हटलं जातं. आपल्या शास्त्रांमध्ये सिंदूर फरशीवर सांडवणे शुभ नसते, अशुभ मानले जाते. नंतर खाली सांडलेला सिंदूर भांगामध्ये भरत नाहीत, त्यामुळे सिंदुराची डबी अशा ठिकाणी ठेवावी ज्या ठिकाणी लहान मुलं अथवा कोणाचाच हात लागणार नाही. सिंदूर पुरून पुरून वापरावा. सिंदूर पुरून पुरून वापरणे ही सुद्धा अत्यंत पवित्र गोष्ट आहे. तो कधीही संपू देऊ नये. थोडासा शिल्लक असतानाच नवीन आणावा. तुम्ही यामध्ये देवीला कुंकुमार्चन केलेले जे कुंकू असते ते देखील भांगामध्ये लावू शकता, कपाळावर लावू शकता. कुंकुमार्चन केलेले कुंकू सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते. या कुंकामध्ये देवी मातेचा आशीर्वाद असतो, त्यामुळे निगेटिव्हिटी आणि वाईट शक्ती आपल्यापासून दूर राहतात. सिंदूर लावताना सर्व बायकांसमोर किंवा खूप साऱ्या गर्दीमध्ये जेव्हा सगळेजण आपल्याकडे बघत असतील किंवा इतरांसमोर सिंदूर लावू नये. सिंदूर लावताना एकांतात एकट्याच असताना सिंदूर लावावा, कारण किंवा मग इथून वेगळा गेलेले जाऊन सिंदूर लावावा. तुमची सिंदूर रेषा इतकीही पातळ नसावी, रुंद आणि गडद असावी, यामुळे आपल्या सिंदूरला कोणाची नजर लागत नाही. म्हणजेच साऱ्या बायकांसमोर सिंदूर लावू नये. जर तुम्हाला काहीच पर्याय नसेल आणि सर्व बायका त्या ठिकाणी असतील, तुम्ही सिंदूर लावताना तेव्हा डोक्यावर पदर घेऊन सिंदूर लावताना त्यांना दिसू नये असा लावावा. सिंदूरच्या डबीमध्ये ही एक वस्तू अवश्य मिळवावी. ती कोणती? ही वस्तू तर सिंदूरमध्ये मिसळली तर पतीचे भाग्य चकाकते, पतीला अपाराधन प्राप्ती होते, निरोगी आयुष्य लाभते, पती पत्नीमध्ये प्रेम वाढते, पती पत्नीच्या नात्यासंबंधात मधुरता येते, साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, पतीला देखील दीर्घ आयुष्य प्राप्त होते. अशा स्त्रियांना देखील उत्तम पती सौख्य लाभते. ती वस्तू म्हणजे माता लक्ष्मी, माता पार्वती यांच्या चरणांवर अर्पण केलेले जे कुंकू असतं ते कुंकू आणून आपल्या सिंदूरच्या डब्बीमध्ये मिक्स करावं. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्यवतीचा वर प्राप्त होतो. आणि तोच सिंदूर रोज भांगामध्ये लावावा आणि आपल्या कपाळावर सुद्धा ओले करून ते कुंकू तुम्ही लावू शकता. यामुळे अशा महिला सदा सुहागन राहतात. अशा महिलांना उत्तम पती सौख्य लाभते असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. मोकळ्या कपाळ आणि मोकळ्या हाताने व मोकळ्या गळ्याने कधीही देवपूजा करू नये. अन्न देखील शिजू नये असं म्हटलं जातं. म्हणजेच गळ्यात काहीतरी घातलेले असावे, कानामध्ये काहीतरी घातलेले असावे, हातामध्ये काचेच्या दोन का होईना हिरव्या बांगड्या असाव्यात आणि कपाळावर टिकली, भांगामध्ये सिंदूर, या सर्व गोष्टी महिलांनी आवर्जून पाळल्या पाहिजे. या शिंगाराला शास्त्रांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्रीचं रूप खुलून दिसावं आणि तिच्या पतीचे दुसऱ्या बाईकडे ढुंकून सुद्धा पाहू नये, म्हणून या सर्व अलंकाराची माहिती आपल्या शास्त्रांमध्ये आहे. म्हणून या सर्व अलंकाराने स्त्रीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. सर्व स्त्रियांनी या अलंकाराचा उपभोग घेतला पाहिजे आणि स्वतःला नीटनेटके सुंदर ठेवायला पाहिजे. महिलांनी भांगात कुंकू लावण्याचे अजून एक कारण म्हणजे कुंकवामध्ये बुध धातू आढळला जातो, जो ब्रह्मरंध्र ग्रंथीसाठी अत्यंत प्रभावी धातू मानला जातो. यामुळे महिलांना मानसिक ताण कमी होतो. भांगेत कुंकू लावल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. शिवाय कुंकू हे हळद आणि लिंबापासून बनते. कुंकवाला महिला आपल्या भांगेमध्ये भरतात, त्यामुळे महिलांमधील तणाव दूर होण्यास मदत होते. कुंकू महिलांना ॲक्टिव्ह ठेवण्यास मदत करते. ब्रह्मरंध्र आणि अग्नी नावाच्या मर्मस्थानाच्या
बरोबर व स्त्रिया कुंकू लावतात, ज्या सामान्य भाषेत सीमांत किंवा भांग म्हणतात. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. याशिवाय भांगात कुंकू भरल्यामुळे एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. तसेच अनेक जणांची रक्तभिसरणाची प्रक्रिया सुलभ होत नाही, यासाठी कुंकावरचा वापर केला जाऊ शकतो असे सांगितले जाते. रक्तसंदर्भातील एखाद्या विकारावर उपाय म्हणून कुंकू वापरावे, यामुळे रोग लवकर बरा होतो अशी मान्यता आहे. सौभाग्याच्या प्रतीकांपैकी एक असलेले हळद कुंकू महिला आपल्या भाळी लावतात. सौभाग्याचे ते लक्षण मानले जाते. एखादी महिला तणावाखाली असेल किंवा जोडीदाराबरोबर संबंध ताणले गेले असतील तर कुंकवाचा वापर केला जाऊ शकतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी डोक्याखाली कुंकवाची पुडी ठेवावी. 7 दिवस नियमितपणे असे केल्यास तणाव हळूहळू कमी होतो अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या नकारात्मक भावना दूर करण्यासाठी कुंकवाचा वापर केला जाऊ शकतो. तेलामध्ये कुंकू मिसळून त्याची पुरचंडी तयार करावी आणि ती घराच्या प्रवेशद्वारावर लावावी. ही प्रक्रिया सलग 40 दिवस करावी. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मनातील नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे. सिंदूर लावताना ओल्या केसांमध्ये सिंदूर कधीच लावू नये. केसातून जेव्हा पाणी ठिपकत असते तेव्हा भांगामध्ये सिंदूर भरू नये. केस थोडेसे सुकू द्यावे, मग भांगामध्ये सिंदूर भरावा. पूर्वी देखील बायका सिंदूर लावताना डोक्यावर पदर घेऊनच सिंदूर लावायच्या आणि मोठे मोठे कुंकवाचे टिळे लावायच्या. यामुळे त्याचं वागणं बोलणं अगदी ठसठशीत असायचं. कारण कपाळावर कुंकू लावल्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो. मानवी जीवनातील समस्या दूर करण्यासाठी कुंकवाचा वापर करू शकतो असे ज्योतिषशास्त्र सांगते. हनुमानाला तेलाच्या माध्यमातून कुंकू अर्पण करावे. या उपायाने हनुमंत प्रसन्न होऊन भक्तांची मदत करतात अशी मान्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये तणावाचे वातावरण असेल, वरचेवर भांडणे होत असतील तर गणपतीला कुंकू अर्पण करावे. घरातील गणपतीच्या प्रतिमेला कुंकवाचा टिळा लावावा असे ज्योतिषशास्त्र सांगते. गणपतीच्या आशीर्वादामुळे घरातील क्लेश दूर होण्यास मदत होते अशी मान्यता आहे. धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ.